एवढ्या मोठ्या ढाली. आणि यावर्षी सुद्धा नक्कीच इथे दुसरी एक ढाल येणार, पुसेगाव हिंदकेसरी. ही आमची अपेक्षा आहे. पुसेगाव हिंदकेसरीला कोण पालणार आहे, पूर्ण राजाच पालणार आहे का ते विचारूया. आणि आपल्या सोबत आहे आज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या बैलगाडा युट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहे द्वारली गावात. द्वारली गाव म्हटल्यावर एकच बैलाचं नाव येतं, तो म्हणजे हिंदकेसरी, पुसेगाव हिंदकेसरी, महान भारत केसरी हरण्या 622. तर चला बघूया. तर आता आम्ही फायनली पोहोचलोय त्याच्या दावणीला. आणि ते बघू शकता नक्कीच हरण्याची तार वगैरे ठेवलेली आहे. आणि हरण्या सुद्धा येतं. बघूया इथं कोण आहे का. तर आता आम्ही डायरेक्ट सरळ कॉलेज वरून आलोय. बघू शकता हरण्या खूप अग्रेसिव्ह आहे गाईज. आणि तर चला बघूया आता कोण आहे का इथे. तर परत कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ मध्ये. बघू शकता गाईज, आता मी दाखवतो तुम्हाला पुसेगाव हिंदकेसरीची ढाल. आणि अशा खूप काही ढाली आहेत ज्या आपल्या या हिंदकेसरी हरण्या नंदीने कमवलेल्या आहेत. तर बघा इकडे खूप सारे असे मेडल्स वगैरे खूप जास्त आहेत. आणि एवढ्या मोठ्या ढाली. आणि यावर्षी सुद्धा नक्कीच इथे दुसरी एक ढाल येणार, पुसेगाव हिंदकेसरी. ही आमची अपेक्षा आहे. आणि नक्कीच इथं खूप ट्रॉफ्या वगैरे आहेत. आणि महाराजांचा देखील फोटो आहे. आणि इकडे मॅट वगैरे आहेत. आणि बघू शकता यांची सर्व, यांच्या दावणीची सर्व, हरण्याच्या दावणीची सर्व नंदी बघू शकता. चॉकलेट, बिवशा आणि इथं बाल्या असे अनेक बैल आहेत. पण जो आपला हरण्या 622 आहे त्यांनीच या दावणीचं नाव खूप मोठं केलंय. आणि ते छोट्या छोट्या सुद्धा ढाली आहेत बघू शकता. आणि तर आता आपला हरण्या देखील बघूया आपण कसं काय आहे, बघू शकता तुम्ही. आणि ते जो पेपरात दादानी प्रिंट वगैरे करून ठेवल्यात सगळं. आणि इथं फ्रेम मध्ये वगैरे करून ठेवल्यात. आणि ह्या दावणीची लवकरच तुम्हाला एक मुलाखत वगैरे पाहायला मिळेल. तर बघू शकता इथे कसं पेपरात आली जे पुसेगाव हिंदकेसरी. आणि इथे थार वगैरेचा सोबत फोटो आहे. तर तोच नक्कीच. आणि इथे माणसांचा डोंगर सुद्धा पाहायला मिळेल. आणि इथे शिवाजी महाराजांची ट्रॉफी बघू शकता. तर चला आता हरण्याकडे वळूया आपण. तर मित्रांनो आता बघूया आपण हरण्याची थार. इथे थार आहे बघू शकता, ही हरण्याची बघू शकता. महान भारत केसरी देखील लिहिलेले आहे इथं हरण्याचा. आणि इथं बघूया पाठीमागे सुद्धा एक प्रिंट प्रिंट करून ठेवलेली आहे दादांनी. इकडे बघा, ही प्रिंट करून ठेवलेली आहे महान भारत केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी. आणि इथं छान असा हरण्याचा फोटो वगैरे आहे. हरण्या 622 म्हणून लिहिलेलं आहे. आणि इथे साहिल पोलोरे याच मुलाच्या नावात हा नंदी पलतो. आणि बघूया आता मित्रांनो, बघू शकता इथं महान भारत केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी तुफान वेगाचा बादशाह हरण्या 622 नक्कीच खूप अग्रेसिव्ह आहे. जवळ सुद्धा जाऊन नाही देत कोणाला, फक्त दादांना जाऊन देतो. पण कधी कधी जास्तच अग्रेसिव्ह झाला तर दादांना सुद्धा जवळ नाही जाऊन देत. आणि नक्कीच यावर्षी आपण इथे मुलाखत वगैरे घ्यायला येऊच. आणि हरण्याच्या सोबत यावर्षी कोण असणार आहे, पुसेगाव हिंदकेसरीला कोण पालणार आहे, पूर्ण राजाच पालणार आहे का ते विचारूया. आणि आपल्या सोबत आहे आज आर्यन आहे बघू शकता इथे. तर बघूया आता कसं काय आहे. आज दादा तर नाही तिथे, पण इथे एक बाबा आहेत, त्यांना विचारून ठेवतो मी का येऊ का. तर चला बघूया आपण. आता हरण्या बघू शकता कसा नजर बघा वागायची कशी आहे, खूप तेज नजर आहे बघू शकता.
मित्रांनो बघितलीच असेल तुम्ही हरण्याची दावण. आणि आज मी आलोय डायरेक्ट कॉलेजवरूनच, कारण तुम्हाला हरण्याची दावण दाखवायची होती. आणि माझं कॉलेज सुद्धा इथं जवळ आहे भालला. आणि मी इथं द्वारलीला जागच लगेच आलो. तर बघू शकता. आणि तुम्हाला जर नाद पुरा करायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि छोटा भाऊ समजून नक्की आपल्या चॅनलला लाईक वगैरे शेअर वगैरे करून ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि नक्कीच भेटूया आपण हरण्याची देखील मुलाखत घ्यायला येऊया. आणि मग लगे तेव्हा पण भेटू आपण. तर चला बाय.